नांदेडच्या भाजपामध्ये इनकमिंग सुरू, मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवांचा भाजपामध्ये प्रवेश। एकीकडे ठाकरे गटात प्रवेश तर दुसरीकडे भाजपामध्ये मोठी इनकमिंग। यामुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणं बदलणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेत रशीद मामू यांच्या प्रवेशामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच नांदेडमध्ये मात्र भाजपाला मोठं बल मिळालं आहे। नांदेडमध्ये मोठ्या मुस्लिम बांधवांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय। नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात मोठ्या मुस्लिम बांधवांनी भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतलंय। माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। नांदेड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवता मुस्लिम समाजाचा भाजपाकडे वाढणारा ओढा हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे। या प्रवेशामुळे नांदेडमध्ये भाजपाची संघटनात्मक ताकद आणखी वाढणार असल्याचं चित्र आहे। प्रवेश करणाऱ्या मुस्लिम बांधवांचा अशोक चव्हाण ज्या पक्षात जातील त्या पक्षात आम्ही जाणार, त्यांना आम्ही नेहमी साथ देणार आहोत। अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मुस्लिम बांधवांनी भाजपात प्रवेश केल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे। या पक्षप्रवेशामुळे नांदेडच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जाते। एकीकडे ठाकरे गटात प्रवेश तर दुसरीकडे भाजपामध्ये मोठी इनकमिंग। त्यामुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणं आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकच रंगतदार होताना दिसत आहेत। चौहान साहब का साथ देने के लिए और हमारे नीलेश पोड़े साहब का साथ देने के लिए ये हमारे चहेते नेता है। अशोक राव साहब और हमारे नीलेश पोड़े साहब वहीनी ये हमारे चहेते नेता है। हम इनके लिए बीजेपी में क्या हर जगह चिन्ह बदलने से आदमी नहीं बदलने वाला है, आदमी वही रहने वाला है। इनकी अच्छाई को देख के और ये साहब को देख के हम बराबर इस पार्टी में नहीं, साहब कोई भी पार्टी में जाएंगे तो रहेंगे। और पार्टी में बीजेपी में आना है क्या गुनाह थोड़ी है, कोई क्राइम थोड़ी कर रहा है कोई। यहाँ पे आ रहा अपनी मर्जी से लोग आ रहे और आदमी अच्छे चोरों को देख के आते, चोरों के पीछे नहीं जाता कोई। आदमी जब बनता है ना तो उसको एक अच्छा बना, जब उसके लिए इतने सारे लोग आए। हम आज एक पिरवान से 400-500 लोग आए और इस पार्टी के अंदर हमने प्रवेश करे और हम नीलेश पोड़े साहब को और ये पार्टी को हमेशा अशोक राव साहब को हमेशा साथ